मित्रांनो आणि परीक्षक महोदय, माझे नाव पवन जगदीश वाघ, धुळे महाराष्ट्र येथे मी राहतो. प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मला माझे विचार मांडताना फार आनंद होत आहे. आज मी आपल्यासमोर एका अशा विषयावर बोलणार आहे जो माझ्या, तुमच्या, आपल्या सर्व भारतीयांच्या आयुष्याशी आणि भविष्याशी जोडलेला विषय आहे. आणि तो विषय म्हणजे आपल्या भारताची लोकशाही किती परिपक्व आणि किती अधुरी आहे यावर मी माझे विचार आणि मनोगत मांडणार आहे. तर मित्रांनो, आज जर आपण जगात पाहायला गेलात तर सर्व देशांमध्ये आपला भारत देशाकडे एक सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून पाहिले जाते. आपल्या भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद काय आहे हे माहीत आहे का तुम्हाला? तर आपल्या भारत देशाच्या लोकशाहीची सर्वात मोठी ताकद जी असेल ती म्हणजे येथे सर्वांना समान मतदानाचा अधिकार. ही आपल्या भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे. आपण एका मताच्या जोरावर देशाची सत्ता देखील पालटू शकतो. एवढी ताकद लोकशाहीने आपल्याला दिलेली आहे. एवढी ताकद आपल्याला लोकशाहीने मतदानाद्वारे दिलेली आहे. सोबतच जर का आपण आज पाहायला गेलात तर एका सामान्यशा कुटुंबातील मनुष्यसुद्धा देशाचा राष्ट्रपती आणि पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकतो. एवढे आपली लोकशाहीचे यश मिळवलेले आपल्या लोकशाहीने. सोबतच जर का आपण आताचे उदाहरण पाहायला गेलात तर एक साधारणचा चहा विक्रेता सुद्धा आज आपल्या देशाचा पंतप्रधान झालेला आहे. सोबतच एका आदिवासी कुटुंबातील स्त्री सुद्धा आज आपल्या देशाची राष्ट्रपती आहे. एवढे यश आपल्या भारताच्या लोकशाहीने संपादित केलेले आहे. हे आपल्या लोकशाहीचे यशच म्हणता येईल. सोबतच जर का आज त्याचबरोबर आपण जर नाण्याची दुसरी बाजू जर पाहायला गेलात तर आपणास असे दिसते की आजही काही बाबतीत आपल्या भारताची जी लोकशाही आहे ती अपूर्ण आहे. कारण की आजही निवडणुकीच्या काळात जो आपला लोकप्रतिनिधी असतो व जो उमेदवार असतो त्याच्या विचारांपेक्षा, त्याच्या कार्यापेक्षा त्याची जात, त्याचा धर्म, त्याचा वंश, त्याच्याकडे असलेली संपत्ती, त्याचा पैसा याला जास्त महत्त्व दिले जाते. सोबतच तो निवडणुकीच्या काळात किती पैसा वाटेल याला जास्त महत्त्व दिले जाते. तेव्हा कुठेतरी असं वाटतं की आपली लोकशाही कुठेतरी कमकुवत आहे व अपूर्ण आहे. सोबतच जर का आताचा विचार केला तर एक साधारणसा मनुष्याला न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते, तरी देखील त्याला आज न्याय मिळत नाही. तेव्हा देखील आपली लोकशाही कुठेतरी कमकुवत वाटते. त्याचबरोबर जर का पाहायला गेलात तर लोकांना त्यांच्या छोट्या छोट्या कामांसाठी सरकारी कार्यालयात पुन्हा चक्रा माराव्या लागतात. तेव्हा देखील कुठेतरी आपली लोकशाही कमजोर व अपूर्णच वाटते. आज आपल्या भारत देशात गरिबी, भ्रष्टाचार, बेरोजगारी हे आपल्या भारतीय लोकशाहीपुढील सर्वात मोठे अडथळे आहेत. सर्वात मोठे अडथळे हे झाले आहेत. कारण आज सरकारी कार्यालयात जर तुम्ही गेलात तर तिथे भ्रष्ट कारभार चालतो. ते सुद्धा आपल्या लोकशाहीचे एक मोठे अडथळे आहे. आज सुद्धा आपल्या भारतात खूप काही तरुण बेरोजगार आहेत. हे आपल्या भारतीय लोकशाहीपुढील एक अडथळा आहे. त्याचबरोबर जर का आपण असा विचार करायला गेलो की आपली लोकशाही ही यशस्वी कशी होईल, तर आपली भारतीय लोकशाही यशस्वी करणे हे फक्त सरकारचेच काम नाही, तर ते काम आहे माझे, तुमचे, आपल्या सर्व भारतीयांचे एक कर्तव्य देखील आहे. आपल्या सर्व भारतीयांचे एक कर्तव्य आहे की आपण लोकशाही यशस्वी करण्यासाठी हातभार लावणे. तर लोकशाही यशस्वी कशी होईल, तर याचे एक सर्वात मोठे उत्तम उदाहरण म्हणजे आपण जो लोकप्रतिनिधी निवडून दिलेला असतो व जो राज्यकर्ता निवडून दिलेला असतो त्याला त्याच्या कार्याबद्दल ठामपणे प्रश्न विचारणे व तो जे चुकीचे कार्य करत असेल त्याला विरोध व निषेध करणे. तेव्हाच आपली लोकशाही कुठेतरी यशस्वी होईल. शेवटी मी जाताना आता आपल्यासमोर इतकेच म्हणेन की देशाचा सन्मान वाढवूया, जागरूक नागरिक बनून देशाचा अभिमान देखील वाढवूया. लोकशाहीची स्थापना व लोकशाही पाळणे आपल्या सर्वांचे परम कर्तव्य देखील आहे. प्रबोधन संस्थेने
आयोजित केलेल्या प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत संस्थेने मला माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संस्थेचा फार आभारी आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय संविधान. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.